आता येतोय का आवाज? आवाज येतोय का आता? हा हॅलो. ओके ओके. Okay. So yesterday we have started how to find the unit place of an expression. Okay. So in this point there are two types of examples will be asked. First type of example is what? If the expression given in the form of product of numbers, then we are going to find the resultant unit place digit of that product. ओके, त्या नंबरच्या प्रोडक्टचं जे आन्सर असणार आहे त्याचं युनिट प्लेस डिजिट कसं फाइंड करायचं हे आपण फर्स्ट पॉइंट मध्ये बघितलंय. कसं फाइंड करणार? व्हॉट इज द शॉर्ट ट्रिक? फक्त काय करायचंय, प्रत्येक डिजिटच्या युनिट प्लेसच्या डिजिटच्या नंबरची मल्टिप्लिकेशन घ्यायची. इथे बघा, इथे एक्झाम्पल दिसते तुम्हाला सगळ्यांना. Okay. See, so to find the unit digit in the product of two or more number, we take unit digit of every numbers and then multiply them. Okay. काय सांगितलं त्यांनी? प्रोडक्ट मधल्या प्रत्येक नंबरच्या युनिट डिजिट नंबर घ्यायचे आणि त्यांची मल्टिप्लिकेशन करायची. Then the unit digit of resultant product is the unit digit of product of original number. Okay. So here example is given 207 into 781 into 39 into 94. Okay. Question काय विचारलंय? या प्रोडक्टच्या प्रोडक्ट येईल त्याचा युनिट प्लेसचा डिजिट काय असेल विचारलंय. ओके. सो कलेक्ट फर्स्ट ऑफ ऑल the unit digit of each number. So unit digit of 207 7, 781 1, unit digit of 39 is 9, unit place digit of 94 is 4. So multiplication याची काय येते? 7 into 9 4 the 36. अगेन 2 डिजिट आलेले आहे. 36 म्हणजे 2 डिजिट आलेले. परत 36 चा युनिट प्लेसचा डिजिट घ्यायचा. ठीक आहे. सो 7 फायनल मल्टिप्लिकेशन काय असणार आहे? 7 into 6. So here answer is 42. ओके. 42 2 डिजिट मिळालेले आहे. 42 चा युनिट प्लेस डिजिटचा नंबर 2 आहे. सो युअर आन्सर इज 2. येते लक्षात? सो हिअर what we can say that here you can say that the product of this number having unit digit 2. Okay, you can check your answer. Okay, याचा प्रोडक्ट तुम्ही चेक करू शकता, त्याचे डेफिनेटली युनिट डिजिट 2 येणार आहे. ओके. सो बाय युजिंग दिस शॉर्ट मेथड we answer such kind of example. Okay, clear about this? Okay, that first type of example, that one is very easy example. So moving towards the next type, that is when number is given in the form of index. ज्यावेळेस नंबर हा इंडेक्सच्या फॉर्म मध्ये असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला नंबर असा देतात, if the given number is given in the form of index. Okay, इथे बघू शकता तुम्ही. इथे बघा 576 raised to 1151 1151. ओके. आता या पॉवर नंबरचा तुम्हाला काय करायचे?
इंडेक्स नंबरचं काय करायचं तुम्हाला, युनिट डिजिट फाइंड करायचं. ओके, सो व्हॉट इज द शॉर्ट वे, what is the short trick I told you yesterday. जो बेसचा नंबर आहे इंडेक्स फॉर्म मधला बेसचा जो नंबर आहे ते बेसचा नंबर कोणता आहे 576 त्याचा युनिट डिजिट कडे कॉन्सन्ट्रेट करायचं. इथे युनिट डिजिट काय 576 चं युनिट डिजिट प्लेस आहे, युनिट प्लेस डिजिट कोणता आहे 6. ओके, मग 6 च्या पॉवर सायकल्स कन्सिडर करायचे. 6 च्या पॉवर सायकल मध्ये आपल्याला इथे बघितलं आपण काल, if the unit digit numbers are 0, 1, 5, 6, then resultant unit digit remains same. Okay, so means what, if we take 6 raised to 1, okay, इथे बघा, if we take 6 raised to 1, here you will get 6 raised to 2. आता 6 च्या पॉवर सायकलचा विचार करायचा इथे, कारण का युनिट प्लेसला 6 आहे. ओके, 6 स्क्वेअर किती आहे 36. ओके, 6 क्यूब, व्हॉट इज युअर 6 क्यूब, 6 क्यूब इथे किती येते सांगा 6, आणि किती येणार 21. 216. ओके, 6 raised to 4 किती येते सांगा, 6 raised to 4 इथे 6 च येणार, परत 6 1 जा 6, then 129. 9 and here 2. Okay, so 1296. 1296. ओके, आता इथे बघू शकता तुम्ही 2 च्या पॉवर सायकल मध्ये, हा काय प्रॉब्लेम आहे, yes, is any problem? So see, you can see here in power cycle of, okay, through chat you can discuss with me because I can't hear your voice clearly. Is anyone having problem? हेलो हेलो, हेलो, मॅडम शिकवा तुम्ही. okay, so see, you can see here in power cycle of 6 तुम्हाला युनिट डिजिटला 6च मिळते. ठीक आहे, इथे 6 मिळाले, 6 raised to 4 ला 6 मिळाले, 6 raised to 3 ला 6 मिळाले. त्यामुळे 6 च्या जर युनिट डिजिट बेसचा जर नंबर मध्ये युनिट डिजिट 6 असेल आणि त्याची पॉवर कोणती का असेना, whatever the power of that base, okay, resultant will be resultant unit digit of that index number is remains same 6. ओके, येते लक्षात. मग असे कोणते नंबर आहेत की ज्याची पॉवर काही जरी असेल तरी युनिट डिजिट 6च येते, तर हे नंबर आहेत 0 1 5 6. ओके, जे हे असे नंबर आहेत की ज्याच्या पॉवर सायकल मध्ये ते सेम नंबर रिपीट होतात. ओके, झिरोच्या पॉवर सायकल मध्ये 0 डेफिनेटली, 1 च्या पॉवर सायकल मध्ये 1 raised to anything it becomes 1,
5च्या पॉवर सायकल मध्ये तुम्हाला युनिट डिजिट हा 5च मिळतो, व्हॉट एव्हर द power of this 5. Okay, next similarly in power cycle of 6, definitely 6 number in unit place digit that will be repeated every time. Okay, so to answer such kind of question here by using this short trick, immediately you will be get answer. Okay, समजते लक्षात येते. मग इथे काय येणार बघा, 5 raised to 576 raised to 1151, its unit digit is 6. Therefore therefore we can say that the index number, याचं जे आन्सर आहे त्या आन्सर मध्ये युनिट डिजिट 6 असणार. ओके, सेकंड एक्झाम्पल बघा, इथे दिले सेकंड एक्झाम्पल तुम्हाला काय दिले, 155 रेस टू 120. ओके, आपल्याला नंबर बघायचा नाही, पॉवर कोणती बघायची नाही, फक्त आपल्याला युनिट डिजिट कडे कॉन्सन्ट्रेट करायचं. ठीक आहे, इथे बघा युनिट डिजिट 5 आहे. ओके, देन वी नो दॅट द पॉवर सायकल ऑफ 5 रेस टू 1 किती आहे, 5च आहे. ठीक आहे, आता सेम 6 नंबर सारखं 5च असणार आहे. 5 रेस टू 2 किती येणार आहे, 25. ओके, म्हणजे इथे हा युनिट डिजिटचा नंबर आहे, तो काय होते, रिपीट होते. पॉवर 5 ची इन्क्रीज किती जरी घेतली तरी 5 युनिट प्लेसचा डिजिट 5च राहतोच रिमेन्स. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे, 155 रेस टू 120, इट्स युनिट डिजिट इज 5. ओके, इमिजिएटली आन्सर द्यायचा. पॉवर सायकलचा इकडे बेसच्या नंबरचा युनिट डिजिट कोणता आहे तो चेक करायचा, नंतर त्याच्या पॉवर सायकलचा विचार करायचा आणि लगेच आन्सर द्यायचा. येते लक्षात. आता थर्ड एक्झाम्पल बघा, कोणतं दिले थर्ड एक्झाम्पल, 191 रेस टू 19. ठीक आहे, 191 कडे कॉन्सन्ट्रेट करायचे, त्याचा युनिट डिजिट काय आहे, 1. ओके, 1 रेस टू एनिथिंग you will be get definitely unit digit will be 1. ओके, म्हणजे या इंडेक्स नंबरचा जो काय आन्सर असेल 191 रेस टू 19, हे जे काय आन्सर असेल याचं, त्याचा युनिट डिजिट डेफिनेटली हा 1च असणार आहे. येते लक्षात. आपल्याला याचा आन्सर नाही फाइंड करायचे, 191 रेस टू 19 हे काय येते हे नाही फाइंड करायचे. आपल्याला काय सांगायचे त्यांना, what is the unit place digit of that index 191 raised to 19. Okay, so to answer such kind of question, concentrate on unit place digit of base number. Okay, मग समजलं का सगळ्यांना. इथे बघा आता 191 रेस टू 19 मध्ये 1 आहे युनिट डिजिटला, मग 1 रेस टू एनिथिंग 1, मग याचा युनिट डिजिट 1च असणार आहे. आता इथे बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिले 900 रेस टू 51. ओके, मग आता सांगायचं युनिट डिजिट काय असणार आहे, इमिजिएटली आन्सर. 900 मध्ये 0 आहे. हा, मग 0च्या पॉवर सायकल मध्ये सगळं 0च आहे. ठीक आहे, मग याचा युनिट डिजिट डेफिनेटली काय असणार आहे, 0. Okay, so 0. okay, so in this way we have to answer such type of example. Okay, पॉवर सायकलचा विचार करायचा, आणि पॉवर सायकल मध्ये हे नंबर बघा, लक्षात ठेवा कोणते नंबर, 0156. ठीक आहे, युनिट डिजिटला जर 0156 असेल, ओके, बेसच्या नंबर मध्ये जर युनिट डिजिट प्लेसला 0156 असेल तर त्याचे आन्सर सेमच असणार आहे, 0156. लक्षात ठेवायचं. ओके, मूविंग टुवर्ड्स नेक्स्ट स्लाइड. सी, आता इथे बघा, हे पर्टिक्युलर झालं एक्झाम्पल कोणत्या डिजिट साठी, 0156 साठी आपण हे एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे, आता हे नंबर सोडून बाकीचे पण नंबर आहेत की जर युनिट प्लेस डिजिटला 2 असेल किंवा युनिट प्लेस डिजिटला 4 असेल, 6 असेल, तर तुम्ही सॉरी 4 5 6 झालेले आपले. ठीक आहे, 2 असेल, 3 असेल किंवा 7 असेल, 9 असेल, तर त्याचे युनिट प्लेस डिजिट कसा फाइंड करायचा हे आपण बघणार आहे. आपण पॉवर सायकलचा विचार करायचा. आता इथे बघा, इफ द युनिट प्लेस डिजिट इज 2, ओके, देन राईट डाऊन द पॉवर सायकल ऑफ 2. ओके, मग आता इथे बघा 2च्या पॉवर सायकल मध्ये सेम नंबर रिपीट होत नाहीये, येते लक्षात.
आपण काल बघितलं इथे. आता एक्झाम्पल दिले इथे कोणतं 572 ठीक आहे. आता इथे युनिट डिजिटला 2 आहे, मग 2 च्या पॉवर सायकल बघायच्या. 2 ची पॉवर सायकल लिहायची 2 2 आणि त्याचे युनिट डिजिट काय मिळते हे बघायचे पॉवर सायकल मध्ये 2 स्क्वेअर 4. ठीक आहे, इथं वेगळं आलं युनिट डिजिट 2 क्यूब 8 2 16. ठीक आहे, 2 इथे परत वेगळा नंबर आला 6. इथे 2 4 आणि 6 आहे. किती मिळते तुम्हाला 32. ओके, युनिट डिजिटला काय मिळालं आता इथे 2. इथे पण पहिल्यांदा 2च आहे, म्हणजे 2 कधी रिपीट झाला 1 2 3 4. आफ्टर एव्हरी 4 स्टेप 4 cycle that unit digit place is repeated in power cycle of 2. हे लक्षात ठेवायचे. मग या टाइपचं आन्सर देण्यासाठी तुम्ही काय करायचे की जो काही इंडेक्स मधला जी पॉवरचा नंबर आहे, ओके, ते आपण काय करायचं त्याला 4 ने डिवाइड करायचे. 4 ने का डिवाइड करायचा, कारण का 2 च्या पॉवर सायकल मध्ये आफ्टर एव्हरी 4th पॉवर युनिट डिजिट ऑफ दॅट नंबर युनिट प्लेस डिजिटचा नंबर जो 2 आहे तो रिपीट होतोय. ते लक्षात, म्हणून दिलेल्या पॉवरला 4 ने डिवाइड करायचे. म्हणजे इथे बघा 443 ला 4 ने डिवाइड केल्यावर काय मिळतं बघा इथे. आपण हा नंबर एक्झाम्पल असं सॉल्व्ह करू. कसं लिहिणार तुम्ही 2 घेतला आपण. सांगा 443 ला 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4 4 1 जा 4 3 आहे, मग इथं 0 येणार. ठीक आहे, सॉरी इथे किती येणार 0. इथे तुम्हाला मिळणार 110. ओके, पण हे किती आहे 2 किती होतात 440 होतात, पण आपल्याला किती आहे 2 443 आहे, म्हणजे रिमाइंडर किती राहतंय तो पण लिहायचा इथे. 2 रिमाइंडर किती आला मिळाला इथे तुम्हाला 3. ओके ओके, सो ओरिजिनल रिव्हर्स तुम्हाला ओरिजिनल नंबर मिळालाच पाहिजे. ओके, मग आता इथे बघा 2 च्या पॉवर सायकल मध्ये that unit place digit is repeated after 4 cycle. 4th cycle नंतर रिपीटच होतंय. मग 2 anything याचा आन्सर किती असणार आहे 2च असणार आहे. आलं लक्षात, त्यामुळे दिलेल्या पॉवरला 4 ने डिवाइड करायचं. ओके, मग 2 anything it becomes 2. कशावरनं, तर हे पॉवर सायकल आहे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आणि इथे 2 क्यूब आता किती येते सांगा. What will be your 2 cube? 8. Yes. 8 येते तिथं. 2 क्यूब इज इक्वल टू 8. 8. ओके, हा सी इथे बघा 2 येणार. ठीक आहे, कारण का 2 एनिथिंग इट बिकम्स 2 येणार आहे. ओके, मग आता इथे सांगा 2 हाऊ मच 16. इथे सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे तुम्हाला, तुम्ही बघू शकता एक्झाम्पल 16 into 8. ओके, सो टेकिंग द युनिट प्लेस किती असणार आहे इथे 8 आहे. Okay, so in this way the answer is, याचं मल्टिप्लिकेशन बघा किती येते 1 to 8 ना. 1 to 8 येते याचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 1 to 8 चे युनिट प्लेस डिजिट किती आहे 1, म्हणून या एक्झाम्पलचा आन्सर काय आहे 8. आलं लक्षात. इन दिस वे जर 2 असेल युनिट
इंडेक्स नंबर मध्ये जर बेस नंबरला युनिट प्लेस डिजिट 2 असेल तर काय करायचं तुम्ही डायरेक्टली दिलेली पॉवरला 4 ने डिवाइड करायचं. 4 ने डिवाइड केल्यावर त्याचा आन्सर 2⁴ एनिथिंग किती असणार आहे 2⁴ असणार आहे. आणि बाकीचं जो रिमाइंडर मिळत असेल तर तो ऍज इट इज लिहायचा इथे. ओके, and then in this way we give the answer of when unit digit place is 2. Okay, समजलं सगळ्यांना? नेक्स्ट जायचं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. What is your next example? In the same way, if the unit place digit are 4 and 8, okay, जर दिलेल्या इंडेक्स मध्ये 4 युनिट प्लेसला जर 4 डिजिट असेल किंवा 8 डिजिट असेल, then the unit digit for 4 and 8 is equal to 6. येते का लक्षात? म्हणजे 4 ची पॉवर सायकल बघा. 4 ची पॉवर सायकल किती बघा. 4 स्क्वेअर 16. 4 क्यूब किती येते? 64. 4⁴ किती येते? 6. 266 ना? करेक्ट? 256. 256 सॉरी. हा, आता इथे काय ऑब्झर्व करताय तुम्ही 4 च्या पॉवर सायकल मध्ये काय ऑब्झर्वेशन आहे बघा. इथे काय दिसते तुम्हाला? जर 4 ची पॉवर जर इवन असेल तर 6 येते, बरोबर आहे. इफ पॉवर ऑफ 4 इज इवन देन युनिट प्लेस डिजिट इज 6. दिसते का सगळ्यांना? ओके, and if power of 4 is odd then unit place digit is 4. ओके, मग ज्यावेळेस 4 ची आता दिलेल्या नंबर मध्ये, आता इथे एक्झाम्पल दिले बघा. कोणतं एक्झाम्पल आहे? 124 raised to 372. ओके, 124 मध्ये युनिट प्लेसचा डिजिट 4 आहे. मग 4 ची पॉवर सायकल कडे जायचं. आता 4 च्या पॉवर सायकल वरून आपण काय डिसाइड करू शकतो, काय सांगू शकतो की जर 4 ची पॉवर ऑड असेल, ठीक आहे, 4 ची पॉवर जर ऑड असेल तर त्या ऑड त्याचे आन्सर जे असेल त्याच्यामध्ये युनिट प्लेसचा डिजिट हा 4 असणार आहे. आणि 4 ची पॉवर जर इवन असेल तर त्याचा युनिट डिजिट हा 6 असणार आहे. इथे लक्षात. मग आता इथे बघा 4 बघा, इथे एक्झाम्पल इथे मी सॉल्व्ह करून दाखवते. 4 raised to 372. ओके, आता 372 हा कसला नंबर आहे? 372 हा ऑड आहे का इवन आहे? सांगा. इवन आहे. इवन नंबर. मग इथे डायरेक्टली तुम्ही लिहू शकता युनिट प्लेस इज काय येणार तुमची इथे? डायरेक्ट आन्सर लिहायचं. युनिट प्लेस डिजिट इज इक्वल टू काय येणार इथे? डायरेक्टली आपण आता सांगू शकतो या पॉवर सायकल वरून सांगा. युनिट प्लेस डिजिट इज इक्वल टू 6. येते लक्षात सगळ्यांच्या? ओके, समजलं का सगळ्यांना? काही गरज नाही. इथे त्यांनी काय केलेलं आहे 4⁴ दिलेल्या पॉवरला 4 ने डिवाइड केलेले आहे. The given power is divided by 4. That is not required because from the power cycle of 4 we can observe that if power of 4 is even then unit place digit is 6, and if power of 4 is odd then unit place digit is 4. Okay, so whenever unit digit is 4 then you can directly give the answer without solving. Okay, everyone clear about this?
समजलं का सगळ्यांना? येस. इज एनी डाऊट इन दिस केस? येस. नो मॅम. डाऊट आहे? जायचं पुढे. लक्षात ठेवायचं फक्त प्रत्येक पॉवर सायकल, आता 2 च्या पॉवर सायकल मध्ये तुम्ही बघू शकता that unit place digit 2 is repeated after every fourth cycle. Okay, in power cycle of 4 ची तर power cycle easyच आहे. If power is odd, then unit place digit is 6. If power is even, power is odd, then unit place digit is 4. And power is even, then unit place digit is 6. Directly answer देऊ शकता. ठीक आहे. सी तसंच 8 चं पण आहे बघा. इथे 8 चं पण सांगितलेलं आहे. मग आता आपण 8 ची पॉवर सायकल लिहूया. सी 8 raised to 1 is equal to 8. 8 square 16. 8 cube किती येणार आहे 8 cube? 128 ना? करेक्ट का? एट raised to 4. फोर 4096 हम्म? 4096 8 raised to 4. यस मॅम 6 कसं येईल डिजिटला, युनिट डिजिटला? सॉरी, इथे चुकलं माझं. 8 स्क्वेअर किती येते? 64 येणार ना? 64 into 8 again. How much? 64 into 8 किती येणार? हम्म, 512. 512. करेक्ट. 512. ओके. 8 raised to 5 किती? 4 किती येते सांगा मग? 409. 96. 4096. इथे 6 येणार. 8 raised to 5 किती येते सांगा? 32768. 32 768. 768. ओके. नेक्स्ट इथे एकदा 8 आलंय. 8 स्क्वेअर मध्ये 4 आहे, इथे 2 आहे, परत तुम्हाला 6 मिळालेले. 6 नंतर परत 8 मिळते. बरोबर आहे का? म्हणजे युनिट प्लेस डिजिट ज्यावेळेस 8 ची पॉवर 1 असेल त्यावेळेस 8 आहे, आणि 8 ची पॉवर 5 ज्यावेळेस असेल त्यावेळेस 8 मिळते. येते का लक्षात? त्यांनी चुकीचं दिलं होतं. ओके, बघा इथे म्हणजे 2 च्या पॉवर सायकल सारखं इथे काय होणार आहे? द पॉवर सायकल ऑफ 8 विल बी रिपीटेड आफ्टर एव्हरी 4th सायकल. बरोबर आहे का? एम आय राईट? मधला कन्सेप्ट इथे 8 नाही आहे ना बरं का? So in this case इथे 8 नाही येणार. बरोबर ना?
8 येणार नाही इथे. करेक्ट आहे का? इथे फक्त 4 असणार आहे. If in the same way, if the unit place digit is 4, then unit digit of 4 is equal to 6. त्यावेळेस इथे कंडिशन द्यायला पाहिजे होते. हे डायरेक्टली बुक मधले घेतलेले मी. ठीक आहे, मी मॉडिफाय करून सांगते तुम्हाला. आता इथे 4 असेल तर तुम्ही सांगू शकता इव्हनच्या वेळेस तुम्हाला किती मिळणार आहे? 6 युनिट डिजिट असणार आहे. ऑड असेल तर 4 युनिट डिजिट असणार आहे. ठीक आहे, 8 साठी वेगळीच कंडिशन आहे इथे. ओके, सो व्हेनेवर the power in the power cycle of 8, you can see after every fourth cycle unit place digit 8 is repeated. Okay, like 2. Okay, so in this way whenever the unit digit number is 8, then remind this power cycle of 8. Okay, येते का लक्षात? इथे समजलं का सगळ्यांना? इथे जरा करेक्शन आहे, मी नंतर करेक्ट करते इथे. ओके, then move towards the next example. See, next example बघा आता काय आहे. If unit digit is 3, okay, unit digit is 3 or 7, then unit digit of for 3 and 7 is 1. Okay, आता इथे आपण परत पॉवर सायकल घ्यायचे 3 चे आणि 7 चे. 3 ची पॉवर सायकल सांगा. See, 3 raised to 1, 3, 3 square 9, 3 cube 27, 3 raised to 4, 3 raised to 4, 81 ना. 3 raised to 5 किती येते बघा. 3 raised to 5, 3 raised to 5 243. 243. ओके, आता इथे 3 मिळालं परत तुम्हाला. ओके, 3 raised to 6 किती येते बघा. 9, 7 to 9. 7 to 9. आता इथे बघू शकता तुम्ही 3 च्या पॉवर सायकल मध्ये युनिट डिजिट 3 इज रिपीटेड आफ्टर एव्हरी फोर्थ सायकल. ओके, त्यामुळे जर दिलेल्या नंबर मध्ये जर बेसच्या नंबरला जर 3 असेल तर तुम्ही काय करायचे, सेम लाईक 2. ओके, पॉवरला 4 ने डिवाइड करायचं. ओके, जसं आपण 2 असेल त्यावेळेस जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तसं 3 साठी पण सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, दिलेल्या पॉवरला 4 ने डिवाइड करायचे आणि त्याचा आन्सर लिहायचा. येते लक्षात? आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघूया. आता 7 ची पॉवर सायकल बघा. 7 raised to 1 किती आहे? 7. 7 स्क्वेअर किती येणार? 49. 7 raised to 3 किती येते सांगा? 7 raised to 3 how much? 343. 343. Correct. 7 raised to 5. 7 raised to 5 किती येते? 7 raised to 5 2401 ना. बरोबर आहे का? सॉरी, 7 raised to 4 आहे ना हे. 7 raised to 4 this one. 7 raised to 5 किती येते सांगा? 7 raised to 5 मध्ये बघा 7 रिपीट होते. आता 7 1 जा 7, 0, 8,
16,808 येते, बरोबर आहे का? 807, सॉरी 807 मिळालं. आता इथे बघा, like power cycle of 2 and 3 in power cycle of 7, same, after every fourth cycle the unit place digit number 7 is repeated. येते का लक्षात सगळ्यांच्या? मग त्यावेळेस तुम्ही काय करायचे, युनिट डिजिट फाइंड करण्यासाठी पॉवरला 4 ने डिवाइड करायचं. ओके, आणि आन्सर द्यायचे. व्हॉट विल बी द युनिट प्लेस डिजिट ऑफ पर्टिक्युलर इंडेक्स नंबर. येते का लक्षात सगळ्यांच्या? मग इथे आपण आतापर्यंत काय डिसाइड केलं, इथे काय सांगू शकतो, whenever number is unit place digit number is 2, 3 and 7, we divide power by 4 and thereafter represented in the form of 2, 3, 7. येते का लक्षात? आता इथे बघा एक एक्झाम्पल दिले तुम्हाला. फॉर एक्झाम्पल बघा इथे काय दिले, 2467 रेस टू 153. आता या इंडेक्स नंबरचं तुम्हाला युनिट प्लेस डिजिट फाइंड करायचे. 2467 ला युनिट प्लेस डिजिट काय आहे, 7 आहे. ठीक आहे, मग आता 7च्या पॉवर सायकलचा विचार करायचा. 7च्या पॉवर सायकल मध्ये बघा आपण आत्ताच बघितलंय, युनिट प्लेस डिजिट 7 इज रिपीटेड आफ्टर फोर्थ सायकल. ठीक आहे, मग तुम्ही काय करायचे, 153 ला 4 ने डिवाइड करायचे. किती येणार आहे बघा, क्वेश्चन किती येते बघा, 7 raised to 4 किती येणार क्वेश्चन, 4 2 8 4 3 12 येणार. ओके, इथे 2 राहिले, किती येते, 1 5 बघा येते किती. बघा बघा इथे 4 त्रिकोण 12, 13 14 15 3 राहिले, इथे 33 येते. 33 ला 4 ने डिवाइड केल्यावर किती, 32. 4 8 32. रिमाइंडर किती राहिला, 1. ओके,